लाईट नाही ना आता केली की चालू करून घेतली त्यांच्याकडे. आम आदमी पार्टी सामाजिक काम चांगलं आहे तिथं. बरोबर. काय नाव तुमचं? एक मिनिट सरांशी बोल. तानाजी कांबळे. कांबळे. बरोबर. इथं काय कुठपर्यंत पाणी आलं घरात? हे काय एवढं पाणी सगळं इथपर्यंत पाणी आलं. तुम्हाला पूर्वकल्पना वगैरे वेळेत दिली नव्हती? म्हणून तर शिव्या घातल्यात ना मी सगळ्यांना. हां हां. म्हणून तर त्या रागाच्या संतपतच मी एवढी बोलले, नाही तर मी अशी कधी कुणाला शिव्या गाळी करत नाही. म्हणजे पूर्वकल्पना नाही दिल्यामुळे नुकसान आहे खरं सगळं. पाणी आल्यावर आम्हाला सांगतात ते माधवरचं, ते सगळं त्यांच्या हातात असतं का नाही आयुक्तांच्या? हो, सगळं माहिती त्यांनी असतं. यायचं नाही इथं आम्हाला सांगायला. मग आता आमचं नुकसान झालंय ते कोण देणार? लहान बाळ 4-5 दिवसाचं बाळ आमच्या बिल्डिंग मधल्या आम्ही लोकांनी बाहेर काढलंय, त्यावेळेस मदत का नाही केली आम्हाला या नगरसेवकांनी? आणि आता आलेत आम्हाला जेवण घेऊन. फक्त एक माणूस आला धावून, त्याने प्रामाणिकपणे काम केलं. काका चव्हाण आमच्या टाक्या साफ केल्या, सगळं म्हणजे त्यांनी स्वतः लक्ष घालून हे काम केले. बरोबर. बाकीचं कुणाचीच मदत नाही आम्हाला, कुणाचीच प्रशासन नाही. नाश्ता नाही, जेवण नाही, कुणी काय आणलेलं. आणि मी कुणाचंच खाणार नाही. मी कुणातल्या नगरसेवकाला इथं उभं केलेलं नाही. कुणीच यायचं नाही म्हटलं, आम्ही उपाशी मरू पण तुमचं खाणार नाही आम्ही. आज अख्खा संसार माझा पाण्यात गेलाय, कधी आवरायचं सांगा? एक तर पावसाचे दिवस आहे, सगळे कपाट बिपाट भिजले, चिखल गेलाय. बघा टॉयलेट बाथरूम कसं झालंय. 4 दिवस झाले आंघोळ नाही. हो का? भांडी बघा, कसं आम्ही करायची काम सांगा? हे बघा, ह्या भांड्यांमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे, तसंच पाणी म्हणजे सगळं पूर्ण. आणि ते आता काढून ठेवतात ते सगळं. राशन सगळं माझं वाया गेले, सगळं मी साफसफाई करते. त्या काका चव्हाणनी चिखल काढून वगैरे हे सगळं कपाटामध्ये सुद्धा पूर्ण हे सगळं भिजलेले, सगळे कपडे पूर्ण भिजलेले. सगळे माझ्या मुलीचे नाटकाचे पिक्चरचे सगळे कपडे शूटचे भिजलेत. आता एवढं घेणं होणार आहे का मला? त्यांची पोरगी शूटला होती ना, ती आली नाही, तिला माहित नाही, नाही तर ती खूप रडली असती. काही सुद्धा राहिलं नाही माझं. बघा तिकडं पण चिखल आहे, सगळं बघा चिखल आहे सगळं कपाटांमध्ये सुद्धा बघा पूर्णपणे. म्हणजे बालाजी इकडे बघा चिखल आहे कपाटात. या इकडे व्हिडिओ घ्या. नदी पात्रातला गाळ यांनी पहिला काढायला पाहिजे होता, तिकडचा गाळ काढायला पाहिजे होता. नदी पात्राचं हे बघा, हे कपाटात अजून पाणी नाहीये पाणी जायला. तुम्हाला काय वाटतं की या काही पाठीमागच्या 10 वर्षात नदीपात्र अरुंद केलंय का इथं या ठिकाणी? खूप राडा रोडा टाकलेला आहे. इकडे पण राडा रोडा टाकलाय. पाणी जायला असं स्लोपच नाही राहिलेला. म्हणजे प्रशासनानं म्हणजे नैसर्गिक फ्लो होता तो सगळा बंद केलाय थोडक्यात. बंद झालाय लोकांनी, बिल्डर लोकांनी. हे सगळं म्हणजे आयुक्ताच्या सह्या झाल्याशिवाय आमच्या बिल्डिंग झाल्यात का? बरोबर. त्यांनी परमिशन दिले. ही लोक आम्हाला आडवं बोलतात की तुम्ही घरं का घेतली इथं पाण्यात? घरं का घेतली म्हणजे? मला बोलला की पाणी उतरल्यावर तुम्ही तिथं राहा. मी पाण्यात आमची तेवढी कॅपॅसिटी असती तर आम्ही घेतलं असतं ना बाहेर. हे कोण अधिकारी बोलतंय का राजकीय लोक बोलतायत? लोक बोलतात ते मला. काय काय लोक असतात ना ती बोलतात ते. बरोबर. पण ही बांधकामं कुणी केलेली आहे? इथल्या नगरसेवक त्यांना नाही महानगरपालिकेच्या परमिशन शिवाय काहीच होणार नाही ना इथं. मग त्यांना जर आज कसं काय वाटलं इलिगल आहे? त्यांना आधी काय वाटलं नाही का? मग ते त्यांनी आधीच बघायला पाहिजे होतं ना. काय म्हणतात आम्ही हे करू ते करू, पण आतापर्यंत या नदीचं त्यांनी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. संरक्षण भिंत बांधून सुद्धा हे होणार नाही. बिल्डिंगला परमिशन दिल्या, तिकडे टाउनशिप केवढ्या झाल्यात. पलीकडून आम्ही बघतो की ते भराव पण खूप मोठा पलीकडून हे केलं. पलीकडे पाणी जात नाही, इकडेच येते फक्त पाणी. इकडेच येतं पाणी. अहो हे तर इथं पलीकडच्या 2-3 मजली पाणी आहे वरती त्या लोकांना. दुसऱ्या मजल्यावर पूर्ण पाणी आहे तिकडे खाली. पूर्ण सगळ्यांचे एक स्लॅब बुडाले, पूर्ण एक मजली. खाली तर 2 मजल्यावर पाणी गेले. नदीतला गाळ राडा रोडा पहिलं काम केलं पाहिजे पालिकेनं, आम्हालाही वाटते ते. कारण सगळीकडे तेच आम्ही तर फिरून बघितलं ना, सगळ्या ह्याच्यात मातीची ढिगारे दिसत आहेत सगळे. आमच्या एका हे उपाध्यक्ष पुणे शहर त्यांनी तिकडं बाहुधनमध्ये राम नदीचं पूर्णपणे स्वच्छ केलं, सगळं व्यवस्थित. तिकडं काहीच लोकांना त्रास झाला नाही बाहुधनमध्ये. आता हे आम्हाला 1-2 हजार देणार. ही 1-2 हजाराची वस्तू आहे का? मी पैसे करून घेतलेलं आहे हे सामान. अहो तळागाळातल्या लोकांनाच माहिती आपल्याला. सर्वे केलाय का ह्याचा? सर्वे मध्ये काय केलाय? त्यांनीच उचलून ठेवलंय या लोकांनीच साफसफाई ते करताना, चिखल काढताना. नाही तर इथं पण चिखल एवढं पाय जात होता आतमध्ये. इकडनं पाणी आलंय, सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळे माझ्या भिजले.
नाही, आम्ही आमच्या परीनं आम आदमी पार्टी सत्तेत तर नाही, पण दबाव जोरात आणणार यांच्यावर. आम्ही लागलो त्याच्यावर आंदोलन करणार की तुम्ही हे सगळं केलं. सोडलंय ना हा. त्या जर तुम्ही कसून तपासणी घ्यायची. मी आयुक्तांना पण इथं आणायला लावले. सगळ्यांना म्हटलं मी तिथं जाणार ना, आयुक्तांनी इथं यायचं. माझा हाच प्रश्न आहे. मला बाकीचं काहीच नाही म्हणायचं. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय त्यांनी पाणी सोडलं का? तुमचं बोलणं चालणं होतच असेल ना. मग तुम्हाला 9:30ला फोन केला असताना तुम्ही बोलले पाणी नाही सोडणार, आणि रात्री अचानक 3ला पाणी सोडलं तिकडनं. इथं स्पीड मध्ये पाणी आलं, स्पीड मध्ये 1 सेकंदात घरात पाणी शिरले आमच्या. तिकडे तर लोक झोपली होती. ते झोपली कशी सामान काढणार? सामान्य जीव पण वाचवणं का महत्वाचं, सामान जाऊ दे पण माणसाने बाहेर पडणं पण किती मुश्किल आहे ना. बरं, आता जेट मशीन साफ झालंय, आता काय अडचण येईल? आता हे साफ करायला येतात ते लोक. येणार आहेत का ते? सामान काढा आणि लेडीज पण देतो म्हणले भांडी घासायला. म्हणजे तुमचं भांडी तर लावून होती. ह्याच्यात काही कमतरता असेल ना, तुम्ही पुढे हे करून जरा दबावा ना यांच्यावर. काही शिवीगाळ करायची वारी आली तर शिवीगाळ करायला सांगितलं. नाही ना, त्यांनाच उभं करून आपण आंदोलनाच्या वेळेस नेऊ त्यांना, बोलू दे त्यांना. हा, मी ओळखते की तुम्हाला इथं राहतात. हे बी त्या दिवशी पाण्यात हे करून मदत करायला त्यांच्या इथं पण गेलं की पाणी ह्या वेळेस. नाही, आमच्या बिल्डिंगला लागलं होतं. भिंत पडली आहे ना वाटतं. नाही ती नाही, मध्ये वर येते. पलीकडची भिंत पडली तिकडे शिर्या संपूर्ण म्हणजे वर आपलं मारुती मंदिर आहे ना ते. मार्केटच्या अलीकडे माहिती किती नारळाचे झाड मला माहिती. मी रात्री 2:30 वाजता सगळी लोक पळापळ चालू झाली ना, त्यावेळेस मी बघितलं आणि मी तसंच आलो खाली. आणि आतमध्ये सगळ्यांना बाहेर काढत होतो, नाही का, लोकही बाहेर काढत होतो. इकडे येता नाही आलं, पण जे काही नाही का मग वयस्कर लोक वगैरे, गाड्या वगैरे सगळं आमची काम चालूच होतं आमचं. पण इकडे नाही, या भागात नाही आलो. इकडं खाली कुणाचा आधार नसतो. खाली इकडं एकटा नगरीमध्ये कुणी येत नाही पाणी वाढलं नाही. ह्यांचे कोणच कुठला अधिकारी येत नाही का, कुणाचं खाणं येत नाही, मेणबत्त्या येत नाहीत, कुणाचं काही येत नाही. आम्हाला इथं अंधारात आम्ही बसलेलो आहे त्या दिवशी. याच्या आधी कधी झालं असं तुम्हाला वाटतं 10 वर्षापूर्वी असंच झालं होतं. सगळा गाळा आला होता आमच्याकडे, असंच सेम कंडिशन. 10 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी आलं होतं. 2011ला का 12ला? 18ला होतं. परत नाही, 2011ला आलं नंतर त्याच्यावर. पण तेवढं नुकसान नव्हतं झालं आलेलं. त्यावेळेस काय होतं ऐका ना ताई, त्यावेळेस भिंत होती. ती भिंत नव्हती. राडा नसणार. अजितदादांनी रस्ता केला होता नांदेड सिटीसाठी. ऐका, तो भराव सगळा आला होता. त्याच्यावर ते किती कोटी केले मला काही ते सांगता येणार नाही. पण परत राडा रोडा काढायला किती कोटी त्यांनी केले, परत तो हिशोब कुठे? पण तो सगळा रस्ता फक्त नांदेड सिटीचाच केलता का? नाही, हा नांदेड सिटी पर्यंत चालला होता त्यांचा न्यायचा. बरोबर. त्यांनी जो करोडो रुपये खर्च केले, परत न्यायालयाचा आदेश आल्यामुळे परत त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले. तुमच्या घरात पाणी मारायला लागले.